आता हे परवा 6 गद्दार जे फुटले ना आज आम्ही पिंडदान केलेलं त्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आता मेलेले या खासदार संजय देशमुखाला, संजय दिना पाटलाला, भाऊसाहेब वागचौऱ्याला, संजय जाधव, ओमराजा निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर अहो या सगळ्या आम्ही या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. पिंडदान हे सगळे स्वतःला निष्ठेच्या गोष्टी सांगत होते. मी एक निष्ठावंत आहे, उद्धव साहेबांपाशी मरेपर्यंत राहणार. कुठे गेली रे तुमची निष्ठा? ओम्या कुठे गेली रे तुझी निष्ठा? बंड्या जाधव तुझी निष्ठा कुठे गेली सांग? आष्टीकर एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कर, तुमची लायकी होती का रे? बाजारामध्ये लायकी होती का तुमची? तुम्हाला मोठं कोण केलं? उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी मोठं केलं. या आज पिंडदान केलेलं आहे. जे गद्दार निघून गेले, शिवसेनेचे गद्दार गेले, ज्या पक्षाने उद्धवसाहेब ठाकरेने जीवाचा रान करून निवडून आणला, परंतु हे लोक पैशाच्या लोभापोटे, हे पैशाच्या लोभापोटे लोभी कुत्रे आहेत. या 6 लोभी कुत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पिंडदान केलं. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर सोलापुरात जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत आक्रमक झालेले आहेत. त्यांनी सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट येथे जे आहे ते या 6 खासदारांच्या श्राद्ध जे आहे ते घातलेलं आहे. आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जे आहे ते पदाधिकारी इथे थांबलेले आहेत. आपण जाणून घेऊया काय आंदोलन आहे बाबा. जे गद्दार निघून गेले, शिवसेनेचे गद्दार गेले, ज्या पक्षाने उद्धवसाहेब ठाकरेने जीवाचा रान करून निवडून आणला, परंतु हे लोक पैशाच्या लोभापोटे, हे पैशाच्या लोभापोटे लोभी कुत्रे आहेत. या 6 लोभी कुत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पिंडदान केलं. हिंदू धर्मामध्ये जिवंतपणे कधी करत नाहीत, मेल्यावर पिंडदान करतात, परंतु आम्ही शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं ह्या लोकांचं पिंडदान करत आहोत. या शिवसैनिकच्या रक्ताच्या घामातून निवडून आलेले लोक निवडून दिलेले आहेत शिवसैनिकांनी, परंतु हे लोक पैसा, भ्रष्टाचार, संपत्ती आणि सत्तेसाठी निघून गेलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे लोक जर सोलापूर शहराच्या आजूबाजूला जरी फिरकले, या लोकांना शिवसेनेच्या वतीनं चप्पलने सडकल्याशिवाय सोडणार नाही. काय भावना आहेत भैया? आंदोलन काय आहे? आज वर्धापन दिनी ग्रामदैवताला अभिवादन करून आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे की असलं हे खरकटे खाणारे अवलाद हे आमच्यासाठी मेलेले 50-100 कोटीचा तुकडा घेऊन ही गद्दारी केलेल्याने आणि सोलापूरच्या शिवसैनिकांनी यांच्यासाठी घाम गाळलेला आहे. त्यामुळं आज इथं खरकट ठेवून यांना आम्ही पिंडदान केलेलं आहे आणि यांना नरकात सुद्धा जागा मिळू नये अशी आम्ही आज प्रार्थना केलेली. तिथं आणखी काही पदाधिकारी आहेत आपण पाहू शकता. काय सांगाल काय आंदोलन आहे? आता हे परवा 6 गद्दार जे फुटले ना आज आम्ही पिंडदान केलेलं त्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आता मेलेले आहेत. अमित शहा कडून, एकनाथ शिंदे कडून यांनी जे काय पैसे घेतलेले आहेत 15 करोड ऍडव्हान्स आणि 100 करोडची डील झालेली आहे, ते त्यांचं आता पिंडदान केलेलं आहे. ओम्यानंतर लय मोठी गद्दारी केलेली आहे. तो परभणीचा बंड्या, हे सगळे स्वतःला निष्ठेच्या गोष्टी सांगत होते. मी एक निष्ठावंत आहे, उद्धव साहेबांपाशी मरेपर्यंत राहणार. कुठे गेली रे तुमची निष्ठा? ओम्या कुठे गेली रे तुझी निष्ठा? बंड्या जाधव तुझी निष्ठा कुठे गेली सांग? आष्टीकर एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कर, तुमची लायकी होती का रे? बाजारामध्ये लायकी होती का तुमची? तुम्हाला मोठं कोण केलं? उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी मोठं केलं. या आज पिंडदान केलेलं आहे. निश्चित आपण पाहू शकता प्रचंड संताप आहे. काय सांगाल काय भावना आहेत? आता काय सांगायचं पत्रकार साहेब, अहो शिवसेनेच्या अस्मितेची गद्दारी करणाऱ्या या खासदार संजय देशमुखाला, संजय दिना पाटलाला, भाऊसाहेब वागचौऱ्याला, संजय जाधव, ओमराजा निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर अहो या सगळ्या आम्ही या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. पिंडदान आणि त्याला स्वर्गात सुद्धा यमराजा, नरकात सुद्धा त्यांना जागा देणार आहे. त्यांनी जे 15 कोटी, 50 कोटी या ठिकाणी घेतलेले आहेत, त्या पैशावर त्यांना आम्ही शिवसैनिकांनी या ठिकाणी जाळलेला आहे. आणि म्हणून तमाम सोलापूरकरातला शिवसैनिक या ठिकाणी जागा होऊन या त्यांनी आदरांजली या ठिकाणी वाहिलेली आहे. निश्चितच आपण पाहू शकता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जो आहे प्रचंड संताप आपल्याला पाहायला मिळते. रवी डोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.